इतकी वाईट परिस्थिती, त्या परिस्थितीतच आम्ही दिवस केला. मी आधार नव्हता कोणाचा. शाळेमध्ये सुद्धा वह्या पुस्तकं आयुष्यात मला कधी पूर्ण मिळाले नाही. मला पद असो नसो, माझं मी आयुष्यभर मी समाजसेवा करतच राहणार आहे. कुठल्याही व्यवसायाला माणसाला कमी नाही समजलं पाहिजे. ज्या परिस्थितीत मी शिक्षण पूर्ण केलं माझ्या हलाखीमध्ये, तशी माझ्या गावातल्या म्हणजे आसपासच्या मुलांच्या वरती वेळ येऊ नये. पण माझा जीव धडपडत होता की माझ्या गावासाठी मी काही करू शकतो का. मी आता प्रत्येक घरोघर माझं प्लॅनिंग आहे की शासकीय सबसिडीमधून प्रयत्न करून प्रत्येक घरोघर सोलर बसवण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझा, तू दार घालू नको तू साध कुणाला. तुझ्या हातीर दोर जरा लागू दे जोर, तुझा दिसू दे रंग जगाला. मोर पुढा तू सोड निराश, तुझा तुला तू देर दिलास, तुफान पेटू देवरी. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहा तू, काढून टाक भीती. आज आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक माननीय राजाराम शिंदे सरकार यांच्याशी हितगुज साधणार आहोत व त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राजाराम शिंदेंचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई मोलमजुरी करून संसाराचा गाडा पुढं हाकत होती. मातीच्या घरातील बालपण ते अनेक इमारतींचे मालक हा राजाराम शिंदे यांचा प्रवास डोळ्यात पाणी उभा करणाराच आहे. पोटाची खळगी कशी भरायची हाच प्रश्न आवासून उभा होता. त्यामुळं 11वी पर्यंतचं शिक्षण घेऊन स्वारी नोकरीच्या शोधार्थ निघाली. पण छोट्याशा मेडिकल प्रॉब्लेममुळं प्रवेश हुकला. पण म्हणतात ना, डोळ्यात स्वप्न असलेली माणसं खिशात पैसे असलेल्या माणसांपेक्षा जास्त श्रीमंत असतात. कामातल्या नैपुण्यतेमुळे अनेक मोठी कामं मिळत गेली. एकेकाळी 50 रुपये देऊन भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या राजाराम शिंदेंनी एका मागोमाग एक अनेक इमारती बांधल्या. उत्तम सेवा आणि गुणवत्तेच्या जोरावर दृढ निश्चयानं स्वप्नांचा पाठलाग सुरू होता. स्वतः प्रचंड कष्टातून आल्यामुळं त्यांना गरिबीची जाणीव होती. आपण सतत समाजाचं देणं लागतो या भावनेतून ते मागच्या अनेक वर्षांपासून समाजातील वंचित, उपेक्षित आणि गरजू लोकांना मदत करतायत. पुण्यात त्यांनी अनेक गोरगरीब घरच्या मुलींच्या लग्नाला सहाय्य देखील केलं आहे. ज्या मातीत आपला जन्म झालाय तिच्याशीही नाळ अगदी घट्ट रोवली आहे. स्वतःला जरी परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागलं तरी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याची त्यांची धडपड असते. लहान मुलांना प्रोत्साहनपर बक्षीसही देऊन विद्यार्थ्यांचं मनोबल ते वाढवित असतात. मागील 2 वर्षांपासून तर आपण कोरोनासारख्या भयंकर संकटातून गेलो. अनेकांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागलं. या काळात देखील राजाराम शिंदे यांनी गरजूंना जीवनावश्यक साहित्य पुरवलं. लाल मातीतून आपलं भविष्य घडवणाऱ्या गरिबा घरच्या पैलवान मुलांना देखील त्यांनी वेळोवेळी मदत केली. इतरही अनेक समाज उपयोगी उपक्रमात ते हिरहिरेने सहभागी होतात. त्यांच्या याच सामाजिक योगदानामुळे समाज गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. राजकीय सत्ता असेल तर या सामाजिक कार्याला अजून बळकटी प्राप्त होईल या विचारानं त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणात आल्यानंतर पण सत्ता असो अथवा नसो, लोकांच्या अडीअडचणीला सदैव तत्पर असणारं व्यक्तिमत्व म्हणजे राजाराम शिंदे सरकार. त्यांच्या या सर्व कामाची पोचपावती म्हणजे भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष
संग्रामसिंह देशमुख यांनी राजाराम शिंदे यांना भाजपच्या सांगली जिल्ह्याच्या उपाध्यक्ष या पदावर काम करण्याची संधी दिली. येथे पराभवाची फिकीर कोणी केली? संघर्ष पेटलेल्या वस्तीत जन्मलोय मी म्हणत राजाराम शिंदे यांची वाटचाल मोठ्या धैर्यानं सुरू आहे. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पेशल गोष्टमध्ये आपण ज्या प्रकारे एकदम स्पेशल व्यक्ती, स्पेशल गोष्टी ह्या तुमच्या समोर आपण प्रेझेंट करत असतो, अगदी त्याच प्रकारे आजच्या भागात देखील एक स्पेशल व्यक्तीसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यांचा यशाचा जो सगळा प्रवास आहे आणि त्यांचा जो सगळा संघर्ष व त्यासोबतच त्यांच्या भविष्यातील विजन ह्याचा सगळा लेखाजोखा तुमच्यासमोर आम्ही स्पेशल गोष्टच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर संपूर्ण मुलाखत किंवा संपूर्ण एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला कुठलंही बॅकग्राऊंड नसताना आणि कुणी गॉडफादर नसताना व्यवसायात उतरणे म्हणजे हे आजही अवघड आहे, तर त्या काळात किती अवघड असेल. तर कशा म्हणजे त्या अडचणी कुठल्या आल्या आणि त्या अडचणींवर मात कशी तुम्ही केली? पुण्यात गेल्यानंतर जे मिळेल ते काम करत गेलो. जे मिळेल ते काम, थोडंसं शिक्षण म्हणजे इलेक्ट्रिशियनचं काम शिक्षण घेतलं होतं, कोर्स केलेला होता. जे मिळेल ते काम करायचं. म्हणजे पहिले वायरमॅनचं काम करायला लागलो. सायकल घेऊन फिरायचं, घरोघर फिरायचं, जाऊन जे मिळेल ते काम करायचं. बरोबर. ते त्यावेळेला वाहन सायकलच होतं आणि पूर्ण पुण्यातली गल्ली बोळं फिरून काढलं. तुम्ही मला असं कळालं की त्या काळात म्हणजे सायकलीवरून तुमचा रोजचा प्रवास हा खूप व्हायचा, म्हणजे 50-60 किलोमीटर पेक्षा पण जास्त व्हायचा. दिवस सकाळी 5:30ला उठायचं, स्वयंपाक हातानेच करायचा आणि सायकल घेऊन निघायचं. त्याच्यानंतर मग ते 30-30, 35-35, 40-40 किलोमीटर अंतर सायकलवर जायचं. तिथं काम करायचं, दिवसभर काम करायचं. परत तिथून परत सायकल चालवायचं. जाताना 1-2 घाट आहे. मी एक आठवड्याला काम घेतलं होतं. आठवड्यातनं 1-2 वेळा जावं लागायचं तिथं. पुण्यामध्ये सुतारवाडी, पिरंगुटच्या पुढे सुतारवाडी आहे तिथं. तर 2-2.5 तास सायकल चालवत जायचं. तिथं दिवसभर काम करायचं. परत सुटल्यानंतर 2-2.5 तास सायकल चालवत यायचं. रात्री 11, 11:30 वाजायचे त्यावेळेला. 11:30 वाजल्यानंतर येऊन परत स्वयंपाक करायचा. स्वयंपाक करून जेवायचं. अशा पद्धतीनं माझं रोजचं रुटीन चालू होतं. अगदी मी शाळेत जात होतो, दुसरीत असेल मला वाटतं, दुसरीमध्ये असेल. 72चा दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये खूप मोठा. त्या पिरियडमध्ये मी शाळेत गेलो. घरात त्यावेळेला घरातही सकाळी फक्त चहा पिऊन निघालो. ते पण गुळाचा चहा असायचा. चहा पिऊन बिन दुधाचा गुळाचा चहा असायचा. चहा पिऊन निघालो. शाळेत गेलो. दुपारी शाळा सुटली, जेवणाची सुट्टी झाली 1ला. घरी आलो. त्यावेळेला घरात जेवणाला काहीच नव्हतं. सगळी डबे, जेवणाचं ताट बीट सगळे रिकामे होते. घरात स्वयंपाकच नव्हता. घरात काही नव्हतं. त्यामुळे आईनेही काही स्वयंपाक केला नव्हता. आई उसने ज्वारी मागायला शेजाऱ्याकडे गेली होती. ती काही बराच वेळ आली नव्हती. ते जे देणार आहे तो बाहेर गेल्यामुळे आले नाही. आता जेवणाचे टाईम झालं, पण अर्धा तासाची सुट्टी जेवणाची होती. मग काय करायचं? भूक लागलेली खूप. रडायला खूप आलं त्या पिरियडमध्ये. मग भूक लागली, भूक कशी भागवायची? शाळेत तर गेलं पाहिजे. मग 2 रांजणामध्ये पाणी पिलो. 2 तांबे पाणी पिलो. पोट भरलं. त्यावेळेला घर बांधलं, साधं कुडाचं घर होतं. दरवाजे म्हणजे दोरीनं बांधायच्या दरवाजा ते असेच होतं. शेणमातीनं सारवलेलं वरती गवतात झप्पर असं घर होतं. अशा घरात राहत होतो. असं सुटलं. पाणी पिऊन पोट भरलं. त्याच्यानंतर मग शाळेत गेलो. रडत शाळेत गेलो. काय करणार? दिवसभर तसंच आता शाळेत गेल्यानंतर मग शिकवण्यात आणि ह्याच्यात वेळ निघून गेला. 5-5:30 वाजले. शाळा सुटली तर घरी आलो. त्यावेळेला आईनं उसनं ज्वारी आणून दळून त्या ज्वारीचंच चटणी टाकून बेसन केलं होतं. ज्वारीच्या पिठाचं बेसन केलं होतं आणि ज्वारीची भाकरी केली होती. आणि खाण्यासाठी आई रडत वाट बघत होती. आई रडत होती, मी रडत गेलो. तर आईनं गळ्यात मिठी मारून माझ्या बरोबर रडली. आई इतकी वाईट परिस्थिती. त्या परिस्थितीतच आम्ही दिवस केला. आणि
म्हणून मी पुण्यामध्ये जाताना ही परिस्थिती आपली वाईट होती. घरी इथं काय आधार नव्हता कोणाचा. शाळेमध्ये सुद्धा वह्या पुस्तकं आयुष्यात मला कधी पूर्ण मिळाली नाही. ही लायब्ररीमधून 2 पुस्तकं द्यायची, कुणी 2 वह्या सर द्यायचे, गुरुजी द्यायचे. त्याच्यातच 2 वह्यामध्ये एका वहीमध्ये 4 विषय टाकून असे 10वी पर्यंत प्रचंड बिकट परिस्थिती होती. आणि त्यातून तुम्ही मग पुण्यात गेला. पुण्यात तुमचं एक मोठं एम्पायर व्यवसायात तुम्ही उभा केलं. तर तो म्हणजे अनेक नवीन जे स्टार्टअप करणारे असतील किंवा नवीन एंटरप्रेन्युअर असतील त्यांच्यासाठी राजाराम शिंदे यांचा जो प्रवास आहे आणि त्यांचा जो संघर्ष आहे तो नक्कीच प्रेरणादायी आहे. मग तुम्ही हे सगळं, तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होता, कन्स्ट्रक्शनची कामं करत होता किंवा जो काळानुरूप जे व्यवसाय होते, म्हणजे तुम्ही अगदी STD किंवा PCOचा जो काळ होता त्याचे देखील तुम्ही काही PCO सेंटर उभा केले होते. तर काळानुरूप तुम्ही व्यवसायाचं स्वरूप देखील तुमचं बदलत होतात आणि त्यातून एक मोठा व्यवसाय तुम्ही उभा केला. तुम्ही पुण्यामध्ये सामाजिक काम करतच होता, परंतु तेवढ्यावरती न थांबता आपण ज्या मातीतून येतो किंवा ज्या गावामुळे आपण मोठे झालो त्याचं सतत काहीतरी देणं लागतो, या उदात्त भावनेतून तुम्ही मागच्या 10 वर्षापासून गावात काम करताय. तर तो नेमका टर्निंग पॉईंट काय होता? म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये व्यवस्थित तुमचा व्यवसाय अजून तुम्ही ग्रो करू शकत होता, परंतु त्यासोबत तुम्ही गावची देखील वाट पुन्हा चोकाळली. तर त्याचं कारण काय? गावचं मला नेहमी वाटायचं मला गावासाठी काहीतरी करावं, गावासाठी काय गावाच्या आज माझी परिस्थिती नव्हती, त्यामुळे मला शिक्षण नाही मिळालं, म्हणजे वेळेला जेवण नाही मिळालं. माझ्यासारखं माझ्या गावाच्या मुलांचं, गावातल्या गोरगरीब मुलांचं हाल नाही व्हावं ह्याच्यासाठी म्हटलं गावाला. म्हणजे मी राजकारणात उतरलो, मी फक्त 10 ते 20% राजकारण करतो, समाजकारण 80% करतो, मी समाजसेवा 80% करतो. मला राजकारणाचे फक्त काय हे नाही, गरज नाही. मला पद असो नसो, मी आयुष्यभर मी समाजसेवा करतच राहणार आहे. पुण्यात सुद्धा असताना सुद्धा मी गोरगरिबांना मदत करतच होतो, शिक्षणासाठी मुलांना तिथं करत होतो. पण पुण्यात देणारे, पुण्यात दानधर्म करणारे खूप लोक आहेत, मदत करणारे खूप लोक आहेत. पण माझ्या गावामध्ये, खेड्यामध्ये कुणी मदत काही करत नाही. आणि खेड्यापर्यंत कुणी पोचतही नाही मदत. बरोबर. त्यामुळं म्हटलं मग तिथं करतोय, तिथं देणारे खूप आहेत, पण माझ्या गावाला देणारे, माझ्या आसपासच्या खेड्यातला कुणी देणारं नाही. त्यामुळे मी गावाकडं यायचा निर्णय घेतात. म्हणजे आणि यायचा निर्णय घेतात तर थोडंसं राजकारणाचा त्याला गंध लागल्याशिवाय ते थोडंसं हे होत नाही. त्यामुळे ते थोडंसं 10-20% राजकारण, 80% समाजकारण, समाजासाठी 80% मी काम करायचं असं मी केलंय. आणि व्यवसाय सुद्धा करताना मी प्रत्येक माझे मित्र त्याने सांगायचे, माझ्या गुरुने सांगितले की बाबा तू एका कुठल्याही सोर्सवर, एका व्यवसायावर डिपेंड नको, वेगवेगळे छोटे का होईना वेगवेगळे व्यवसाय चालू कर. एखादा व्यवसाय पूर्ण डुबला, आयुष्यात पूर्ण डुबला तर तो माणूस बाकीचे व्यवसाय तारून नेते ती. आणि जर एकाच व्यवसायावर माणूस अवलंबून राहिला आणि तो जर पूर्ण डबला तर माणूस भिकायला लागतो, रस्त्यावर येतो, त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असतो. त्याच्यासाठी छोटे का होईना कुठल्याही व्यवसायाला माणसाला कमी नाही समजलं पाहिजे. मी पूर्वी अगदी असे पार्टनरशिपमध्ये प्रत्येक दुकानावरती जाऊन माझी 50% पार्टनरशिपमध्ये दुकान कॉईन 70-80 त्या पिरियडमध्ये कॉईन बॉक्स लावली होती. 10 ते 15 STD दुकानं होती आणि प्रत्येकाला कुलूप लावलेलं. दिवसभर आम्ही फक्त ते पोती, सिमेंटचे पोती असतात नाही, पोती भरून चिल्लर आणायचो. संध्याकाळी घरचे पैसे मोजून कंटाळायचे. असे पैसे काळानुसार ते बदली झालं, दुसरा व्यवसाय केला. म्हणजे जसं असं वारा असेल त्या पिरियडमध्ये उपडलं पाहिजे माणसानं. त्या पिरियडमध्ये PCOचा व्यवसाय होता, STDचा व्यवसाय, तर आपला झटका मारून उपणून मोकळं झालो. तसं STD गेले, मोबाईल आले, असे वेगवेगळे व्यवसाय. आता कसं आपण 10-15 हजाराचा मोबाईल घेतो आपण, तिथं दुसरा कुठलाही माणूस असता तर त्या व्यवसायामध्ये, म्हणजे व्यावसायिक माणसाची एक वृत्ती असते की बाबा एकाला 2 युनिट किंवा म्हणजे एकापेक्षा जास्त कशा पद्धतीने आपण ग्रो करता येईल व्यवसायामध्ये, तर तो त्याचा एक मानस असतो. तर तुम्ही मागच्या 10 वर्षापूर्वी तो व्यवसाय पाहता थेट नेरळीच्या राजकारणामध्ये एंट्री केली. तर ते राजकारणात एंट्री करावी असं तुम्हाला का वाटलं?
आता व्यवसायामध्ये सेटल झालो. पूर्वी कसं स्ट्रगल करत होतो, सेटल झाल्यानंतर मग आपल्या गावासाठी, आपल्या भागातल्या लोकांच्यासाठी, भागातल्या खेड्यासाठी काही करावं ह्या दृष्टिकोनातून राजकारणात आलो. पण राजकारणात आलो समाजसेवेसाठी, आणि काही सत्तेशिवाय राजकीय सत्तेशिवाय पुढचं समाजकार्य पूर्ण ताकदीनं करता येत नाही. त्यामुळं आणि त्याच्यामध्ये थोडासा फार आपण मी किती मदत करतो, मी सुटला, मलाही काही लिमिट आहे. राजकारणात जनतेचा पैसा, शासनाचा पैसा वापरून आपण समाजसेवा करू शकतो. मी लावायला काही लिमिट आहे. मी काही ठराविक रकमेपर्यंत जाऊ शकतो. मी थोडक्यात म्हणजे हा समुद्र आहे, समुद्रामध्ये एक निवळीसारखं मी काम करतो. तसं ती सत्ता असेल, सत्तेतून शासनाचा निधी येतो, तो शासनाचा निधी योग्य ठिकाणी पोहोचवणं, योग्य आलेला आणि योग्य पद्धतीनं काम व्हावं, त्याच्यातून समाज घडावा, ह्याच्यासाठी मी राजकारणामध्ये आलो. तुमचा पुण्यामध्ये व्यवसाय आहे, परत तुम्ही इथे राजकारणात, समाजकारणामध्ये सक्रिय आहे. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी मॅनेज कशा करता? कारण एवढे पुणे परत गाव, ह्या कसं हे ऍडजस्टमेंट कशी असते? आवड असली की सवड निघते. मला समाजसेवेची खूप आवड आहे, आणि पूर्वी माझी असल्यामुळे मी स्वतः स्ट्रगल केलं, मी स्वतः सेटअप झालो. अशी परिस्थिती की मला पुण्यामध्ये कसं माझा आता जावई माझा व्यवसाय पूर्ण सांभाळतात, सेटअप झाल्या, व्यवस्थित ट्रेंड झाल्या, त्यांना तयार केलं. माझा मुलगा इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला आहे, तोही चांगल्या प्रकारे व्यवसाय सांभाळतो. आज मी गावी जरी राहिलो किंवा पुण्यात जरी राहिलो तरी माझा व्यवसाय हा कंटिन्यू चालूच राहतो. आज मी त्या व्यवसायाकडे पूर्ण वेळ लक्ष द्यायची गरज नाही. आज माझ्याकडे गावी समाजसेवेसाठी किंवा गावाचे माझ्या शेताकडे किंवा गावाकडे लक्ष दिले तरी मला काही अडचण नाही येणार. त्याच्यासाठी मी आता काय रिलॅक्स आहे. त्यामुळे मी 2 दिवसाला, 4 दिवसाला किंवा 4 दिवस इथं राहू शकतो, येणं जाणं, मला तशी काही अडचणच नाही. तुम्ही गावावरून पुण्याला गेला, पुण्यामध्ये एक चांगल्या प्रतीचं तुम्ही व्यवसाय उभा केला, आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही अनेक रोजगार निर्माण केले. परंतु तुमची मातीशी जी नाळ आहे ती देखील घट्ट होती, ती तुम्ही तुटून दिली नाही. आपण ज्या गावातून येतो, आपण ज्या मातीतून येतो, किंवा आपण ज्या लोकांमुळे मोठे झालो आहोत, तर त्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना तुम्ही कायम ठेवली. तर मला त्याच महत्वाच्या वळणावरती यायचं आहे की तुम्ही नेरली गावात असेल किंवा पंचक्रोशीतील किंवा तुम्ही पुण्यामध्ये देखील एक सामाजिक कार्याचा एक चांगल्या पद्धतीने एक मुहूर्तमेढ रोवली. तर नेमकी कुठल्या प्रकारची तुम्ही सामाजिक कामं केली किंवा एक लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला? जवळजवळ 25 वर्षापासून पुण्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांच्या मुलींच्यासाठी लग्नाला मी मदत करतोय. परत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कुणी असेल तर त्या ठिकाणी मदत करतोय. मागे एक वेळ यवतमाळला कॅन्सरच्या आजारी होता पेशंट, फक्त फेसबुकवर, फोनवरती मुलाखत बोलणं बघितले, तर त्यांना तिथं मदत केली होती. कॅन्सर पेशंटसाठी मदत केली होती, आर्थिक मदत केली होती. आणि गावोगाव आपले गोरगरिबांच्या शाळेला मुलांसाठी शैक्षणिक मदत, म्हणजे तुमचं शिक्षण निम्म्यावरती तुम्हाला सोडावं लागलं किंवा पूर्ण जेवढं करायचं होतं तेवढं करता आलं नाही. परंतु मुलांमध्ये म्हणजे एज्युकेशनचं ड्रेन होऊ नये, ती गळती होऊ नये, तर त्यासाठी मागच्या 7-8 वर्षापासून तुम्ही नेरली गावातील मुलांना शालेय साहित्य वाटप वगैरे ह्या सगळं, मग हे करावं असं तुम्हाला का वाटतं? का तर लहानपणापासून मला शिक्षणासाठी कुठलीही आर्थिक मदत नव्हती. पुस्तकं शेवटपर्यंत मला पूर्ण पुस्तकं एकाही इयत्तेमध्ये मिळाली नाही. वह्या सगळं लायब्ररीमधून मला वह्या पुस्तकं मिळत होती, ती पण अपुरट, थोडे 2-2 पुस्तकं मिळाली. त्याच्यावरतीच काही मदत म्हणून वह्या काही लोक लायब्ररीतल्या मिळत होत्या, त्याच्यावरतीच मी हे करत होतो, म्हणजे शिक्षण पूर्ण केलं. अगदी कपडे सुद्धा एकच ड्रेस घालायला परिस्थिती अशी होती की एकच ड्रेस, तोच संध्याकाळी धुवायचा आणि तोच दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम बिकट परिस्थिती होती. तेच आपलं तांब्याच्या इस्त्रीनं आपलं तांब्यात विस्तू टाकायचा, त्यानं गरम करून सुकवायचो, इस्त्री करायची आणि सुकवायचं, अशा पद्धतीने घालत होतं. आणि ज्या परिस्थितीत मी शिक्षण पूर्ण केलं म्हणजे हलाखीमध्ये, तशी माझ्या गावातल्या म्हणजे आसपासच्या लोकांच्या वरती, मुलांच्या वरती वेळ येऊ नये
त्याच्यासाठी मी मुलांच्यासाठी शिक्षणासाठी फी साठी ही मी मदत करतोय. वह्या पुस्तकं काही प्रोत्साहनपर बक्षिसं देतोय. त्यामध्ये त्या प्रकारे मी मदत करतोय. असं माझ्या भागामध्ये तर करतोयच, पण मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अगदी नागपूरपर्यंत, नागपूर, चंद्रपूर अशा भागामध्ये सुद्धा मी मदत जागोजाग मुलांना शैक्षणिक मदत करतोय. काही लोकांच्या अनाथ आश्रमाला, गोरगरिबाच्या शाळेला अशा मदत मी करत राहतोय आणि इथून पुढेही करत राहणार आहे. मी माझ्या व्यवसायातून बऱ्यापैकी जे पैसे कमवतो, जे पैसे मिळतात, फायदा मला मिळतो, त्याच्यापैकी मी पूर्वी काय करायचं, फक्त 10% समाजासाठी खर्च करायचो. आता मी 20% जे ते प्रॉफिटमधले 20% रक्कम मी समाजासाठी खर्च करतोय. समाजासाठी म्हणजे शिक्षणासाठी असो किंवा मुलींच्या लग्नासाठी असो किंवा अजून काही सामाजिक कार्यासाठी असो, 20% आता सध्या मी जे मिळते त्याच्यापैकी प्रॉफिटमध्ये 20%, 80% माझ्या संसाराला व्यवसायात पुढे वाढवण्यासाठी वापरतो किंवा संसारात वापरतो. पण 20% हे समाजाचं देणं लागतंय. बरोबर. मी समाजात मोठा झालोय, ते समाजाचं काहीतरी देणं लागतंय, त्याच्यासाठी तो 20% पैसे मी समाजासाठी. मागचा 2 वर्षाचा जो काळ आहे म्हणजे कोविडचा काळ हा प्रचंड खडतर होता. सर्वांसाठीच तो एकदम अडचणीचा होता, अनेक संकटांचा होता. अनेक जे दुर्बल घटक आहेत किंवा जे वंचित समूह आहे त्यांच्यावरती, ज्यांचं रोजंदारीवरती पोट आहे किंवा रोज कामाला गेलं तर घर चालणार अशी ज्यांची परिस्थिती आहे त्यांच्यासाठी तर प्रचंड आव्हानात्मक तो काळ होता. आणि सुरुवातीला तर फार ते कठीण होतं. तर त्या काळात देखील तुम्ही मोठ्या प्रमाणावरती पुण्यात असेल किंवा आपल्या कडेगाव तालुक्यात मदत करण्याचा प्रयत्न केला. तर नेमकी कशा कशा प्रकारे तुम्ही कोविडच्या काळात लोकांना सहाय्य करण्याचा प्रयत्न केला? कोविड हे देशावरती आलेलं मोठं संकट होतं, अचानक आलेलं संकट होतं. काही लोकांना सावरता नाही आलं, ते जाग्यावर जे आहे तसे त्यांना घरात थांबावं लागलं. त्यामुळं तिथे मी पुण्यामध्ये तिथल्या लोकांना मदत केली. कामगार जे मजूर होते ते घरी बसून होते, त्यांना धान्य, किट, काही अन्न, किराणा सामान वगैरे ते तिथे देतच होतो. पण माझा जीव धडपडत होता की माझ्या गावासाठी मी काही करू शकतो का. मी जिल्हाबंदीमुळं मला येता येत नव्हतं, पण माझे गावातले मजूर, माझ्या आसपासच्या खेड्यातली मजूर, यांना मजुरी कामगार, गोरगरीब ह्यांना काही मदत करू का. त्याच्यासाठी मी काय केलं, माझ्या कार्यकर्त्यांच्या खात्यावरती मी पैसे ट्रान्सफर केले. कार्यकर्त्यांनी किट खरेदी केलं, टेम्पो भरला आणि गावात घेऊन येणार ही गावातल्या काही लोकांना खबर लागली. गावातल्या लोकांनी ते आम्ही वाटून देणार नाही, आम्ही असं करून देणार नाही, ते असा विरोध केला. मला कार्यकर्त्यांनी फोन करून सांगितलं की बाबा हा विरोध होतोय आपल्याला किट वाटण्याला, गोरगरिबाला वाटण्यासाठी. मग शेवटला मी प्रशासनाने जाहीर केलं होतं की गोरगरिबांना मदत करा. मग तहसीलदार मॅडमच्याकडं आम्ही ही जी जमा केलेलं टेम्पो भरलेला माल, किट होय सगळं तहसीलदार मॅडमकडे जमा केलं आणि त्यांच्या थ्रू मग संपूर्ण ते तालुक्याला, तहसीलदार मॅडमने संपूर्ण तालुक्याला वाटलं. माझं प्लॅनिंग होतं की घरोघर माझ्या गावामध्ये घरोघर नेऊन द्यायचं, गोरगरिबांना पोच करायचं. कारण मी नाही तर माझ्या कार्यकर्त्याच्या हातनं घरोघर पोच करायचं माझं प्लॅनिंग होतं. पण ते मी करू शकलो नाही. ते अजूनही मला दुःख आहे की मी त्या पिरियडमध्ये डायरेक्ट मदत करू शकलो नाही. त्याच्यामध्ये काही तालमीतल्या पैलवानांचा खुराक बंद झाला होता. म्हणजे आता खायचं, त्यांच्या घरात जेवणाची सोय नाही तर खुराक कुठले करणार. गोरगरिबाचे कडेगावचे पैलवान आहेत, ते गोरगरिबाच्या मुलांना मोफत खुराक देतात किंवा ट्रेनिंग देतात. तर अशा लोकांनी मला फोन आल्यानंतर मी सुटला पैसे ट्रान्सफर केले. तिथल्या गोरगरिबातल्या मुलांना, पैलवानांना खुराक मी पोच केला. मी पुण्यात होतो पण माझा जीव गावात असल्यासारखं होतं. मी तिथल्या लोकांना मी जमल तेवढी मदत करत होतो. औषधाची काय किंवा कशी लागेल, मी कॅश समजा ठीक आहे मी देऊ शकत, स्वतः हाताने देऊ शकत नव्हतो. पण मी कित्येक लोकांचे पासबुकचे फोटो मागवले, त्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले. खात्यावर पैसे ट्रान्सफर करून तुम्ही जाऊन दुकानातून घेऊन, त्याला तर विरोध होऊ कोणी करू शकणार नाही. बँक टू बँक ट्रान्सफर करा. अशा पद्धतीने मी पुण्यात असून सुद्धा माझा जीव धडपडत असल्यामुळे मी इथे लोकांना आजूबाजूच्या खेड्यातनं माझ्या गावात अशी मदत केली. माझ्या गावामध्ये घरोघर मला द्यायची माझी प्लॅनिंग होतं. ते काही लोकांनी विरोध केल्यामुळे मी देऊ शकलो नाही. ते मला अजूनही दुःख आहे. अशा पद्धतीने मी लॉकडाऊनमध्ये लोकांना मी पुण्यात असून सुद्धा मदत केली. नक्कीच अडचणीच्या काळात जो व्यक्ती उभा राहतो
तोच खरा म्हणजे लोकांचा एक मदतनीस आपण त्यांना म्हणू शकतो, किंवा लोकांच्या गरजेला जो माणूस उभा राहतो त्या माणसाचं एक महत्त्व वेगळ्याच प्रकारचं असतं. सकाळपासून आपण ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्या बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, आपण गप्पा मारतोय विविध विषयांवरती. तर मला मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना तुम्ही म्हणजे आता राजकारणामध्ये सक्रिय आहातच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील येत आहेत, आणि तुम्हाला जर यदा कदाचित जर प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली तर तुमच्या गावासाठी किंवा तुमच्या भागासाठी, पंचक्रोशीसाठी भविष्यातील विकासाच्या संकल्पना काय असणार, विजन कशा पद्धतीच्या असणार आहेत? ह्याच्यामध्ये आपल्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न, घरोघरी पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. पाणी, माझा प्रयत्न राहील प्रत्येक गावामध्ये पिण्याचं पाणी घरोघर मिळेल. बरोबर. ह्याच्यासाठी प्रयत्न राहील. त्याच्यासाठी जे आपल्या भागामध्ये टेंबूचं पाणी आहे त्याचं योग्य प्रमाणानं वितरण होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच गावामध्ये उघड्या गटारामध्ये डास, दुर्गंधी आणि रोगराई पसरते, त्याच्यासाठी बंदिस्त गटार योजना प्रत्येक गावामध्ये राबवायचा प्रयत्न करणार आहे. रस्ते जे कॉन्क्रीट रोड असो किंवा डांबरी रस्ता, चांगल्या पद्धतीनं जे शासकीय नियमाप्रमाणे जर रस्ते करायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं काय होईल, रस्ते 20 वर्ष 50 वर्षापर्यंत 100 वर्ष रस्ते टिकू शकतील. आणि दर 4 वर्षानं 2 वर्षानं त्याच रस्त्यावर डांबरीकरण करण्यापेक्षा, कॉन्क्रीट करण्यापेक्षा तो रस्ता जर 30-40 वर्ष 50 वर्ष टिकला तर दरवर्षी तिथं जाणारा पैसा दुसरीकडे लोक विकासासाठी खर्च करता येतो. त्याच्यामध्ये लोकांच्यासाठी प्रत्येक गावामध्ये तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन करणं किंवा नोकरी मार्गदर्शन केंद्र असेल जागोजाग प्रत्येक 2-4 गावात मिळून काढायचं प्लॅनिंग आहे. शेतकऱ्यांना शेतीबरोबर जोडधंदे, त्यांचे एकाच व्यवसायावर बरेचसे शेतकरी एका शेतीवरच फक्त अवलंबून आहेत. तर दुसरे जोडधंदे, शेळीपालन असो किंवा इतर काही छोटे जोडधंदे केले तर शेतकऱ्यांना त्याच्यातून 2 पैसे एक्स्ट्रा उत्पन्न मिळेल. शेतीत एखादं नुकसान झालं तर त्या जोडधंद्यामधून मिळालेल्या उत्पन्नावर शेतकरी मजेत राहील, आनंदात राहील, सुखी राहील, त्यांना अडचणी येणार नाही याच्यासाठी प्रयत्न करणारच आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्याचे जे छोटे किरकोळ खतं, औषधं हे योग्य वेळेला मिळत नाहीत, ते वेळच्या वेळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारच आहे. गावात काही शासकीय उपक्रम येतात सोलरचे. आता आज ही सोलरच्या जमान्यामध्ये प्रत्येक घरोघर माझं प्लॅनिंग आहे की शासकीय सबसिडीमधून प्रयत्न करून प्रत्येक घरोघर सोलर बसवण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. तसेच गावामध्ये आता आपल्या भागामध्ये लाईटचा प्रॉब्लेम असतो. लाईटच्या प्रत्येक शेतकऱ्याला जर सोलर पंप बसवण्यासाठी प्रयत्न करणार, शेतात न बसवलं तर एक गावामध्ये एकच सोलर प्लॅन्ट टाकून पूर्ण गावाला त्याच्यातून सप्लाय होऊ शकेल. म्हणजे शेतकऱ्याला लाईट बिल माफ होऊन जाईल, घरचं लाईट बिल माफ होऊन जाईल. पुण्यात सोलरचा पण माझं स्वतःचे मी 3 बिल्डिंगला सोलर प्लॅन्ट बसवलेला आहे. आज मी 3 बिल्डिंगमधून मला 1 रुपया लाईट बिल जात नाही. उलट 50 ते 60 हजार महिन्याला मला कमावतो. म्हणजे मिळते, सेव्हिंग होती मला मिळतात त्याच्यामधून. आणि त्याच्यामध्ये शेतीतल्या पाण्याची सोय व्यवस्थित करता येईल. सोलरमुळे लाईट सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंत लाईट मिळेल. त्याच्या पुढं रात्रीची लाईट मिळण्यासाठी MSEB बरोबर करार करून ग्रीड कनेक्ट, म्हणजे रात्रीची सुद्धा लाईट सोलर दिवसात तयार होणारी MSEBला लाईट विकली जाईल. त्याच्यातून 2 पैसे शासनाला, ग्रामपंचायतीला, प्रत्येक गावाला उत्पन्न, एक नवीन रेव्हेन्यू जनरेट होईल. उत्पन्न लाईफ टाईम उत्पन्न मिळतं. एक टाइम खर्च केला की आता ते कंपनी वॉरंटी 25 वर्षाची असते, पण ते 50 वर्ष त्याला काय होत नाही. म्हणजे एक टाइम लावला खर्च की 50 वर्ष गावाला उत्पन्न. शेतकऱ्याला लाईट ते पूर्ण झाल्यानंतर लाईट बिलाचं, घराचं लाईट बिल, शेतीचं लाईट बिल, आणि परत गावाला त्याच्यातून उत्पन्न मिळेल की दर महिन्याला त्याच्यात किंवा दर महिन्याला लाईट बिल विकली, MSEBला विकल्यानंतर आजचा रेट 3 रुपये 94 पैसे युनिट आहे. तेवढ्या युनिट प्रमाणे आपल्याला पैसे मिळेल. दिवसा जे तयार होणारी लाईट आपली बाहेर जाऊ शकेल. अशा पद्धतीने छोटे शाळा. आज मी ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला शाळेचे
550-600 होतं, आज 100-125 आहेत. का तर गावातल्या शाळेची दर्जा सुधारला पाहिजे. मुलं दुसऱ्या गावाला का जातात शाळेला, की तिथला दर्जा चांगला असतो. मग आपल्या जर गावात जर दर्जा शाळे हायस्कूलचा असो, मराठी शाळेचा असतो, बालवाडीचा असतो, दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार. शिक्षण जर चांगल्या पद्धतीचं जर मिळालं, गावातच मिळालं, तर मुलं 2-10-5 मुलं कसं किलोमीटर कशासाठी जातील. अशा पद्धतीने मी प्रत्येक गावाच्या शेतकऱ्याचा किंवा गावातल्या राहणाऱ्याचा विकास होण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे कायमचा. म्हणजे तुमच्याकडे विकासाच्या ज्या नाविन्यपूर्ण ज्या संकल्पना आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन म्हणजे धोरण राबवण्यासाठीची विजन आणि तीही प्रत्येक क्षेत्रातली तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. आज अगदी वेळात वेळ काढून तुम्ही स्पेशल गोष्टची हितगुज साधलं, त्याबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.